नमस्कार, नाट्यरंजनच्या या भागात तुमचं खूप स्वागत आहे। कहाणी लंडनच्या आजीबाईंची या गाजलेल्या पुस्तकावर आधारित याच नावाचं नाटक लवकरच रंगमंचावर दाखल होतंय। लंडनच्या आजीबाई या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत, अर्थात लंडनमध्ये 31 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरच्या दरम्यान। आणि हो, या आजीबाई बनारसींच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत उषा नाडकर्णी। जवळजवळ एका तपानंतर उषा नाडकर्णी रंगभूमीवर पुनरागमन करतायत। या नाटकासंबंधी काही विशेष जाणून घेतलंय राश्री मराठीने, तर पाहूया हा रिपोर्ट। मराठी नाटकाची परदेशवारी आता नवीन राहिलेली नाही। आता तर थेट लंडनच्या आजीबाई या नाटकाचा शुभारंभ होतोय। राजीव जोशी यांनी लिहिलेल्या 2 पात्री नाटकाचं दिग्दर्शन संतोष वेरुळकर यांचं असून कला मंदिर या नाट्य संस्थेनं लंडनच्या आजीबाईची निर्मिती केली आहे। महाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून यशस्वी ठरलेली वेदांगी कुलकर्णी मीराची भूमिका साकारतीये। 31 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत नाटकाच्या मुहूर्तापासून प्रयोगाची मागणी आली आणि सगळ्याच टीमचा उत्साह शिगेला पोहोचला। या नाटकाची कथा आहे एका अशिक्षित महिलेच्या अनोख्या परिश्रमाची आणि जिद्दीची। आजीबाई बनारसे म्हणजेच राधा डोमाजी डहाके ही चौंडी विभागातील एका खेड्यात जन्मलेली मुलगी। 1950च्या दशकात राधाबाई बनारसे लंडनला जाते आणि घरकाम करता करता इथून गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजीबाईची खानावळ काढते आणि काही वर्षात तिची खानावळ ही एक सामाजिक संस्कृतीचं केंद्र बनते। केवळ व्यवसाय न करता परदेशी येणाऱ्या आपल्या देशबांधवांना मायेचा आधार आणि घरचं अन्न देणाऱ्या या आधुनिक अन्नपूर्णेनं स्वतःची अशी ओळख निर्माण करून आपल्या सण, परंपरा आणि संस्कृतीचा परिचय करून दिला आहे। या नाटकाच्या निमित्तानं मराठी रंगभूमी ग्लोबल होतीये हे नक्की। 1970च्या दशकात लोकप्रिय ठरलेलं नाटक नटसम्राट आणि यामध्ये डॉक्टर श्रीराम लागूंनी साकारलेली आप्पासाहेब बेळवलकरांची भूमिका आजही आपल्या तितकीच स्मरणात आहे। या नाटकावर आधारित, या कथेवर आधारित आता चित्रपट येणार आहे नटसम्राट याच नावाचा। आणि यात आप्पासाहेब बेळवलकरांची भूमिका साकारणार आहेत नाना पाटेकर। अर्थात नानांनी या चित्रपटाच्या निर्मितीमध्येही सहभाग घेतलाय आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन करतायत महेश मांजरेकर। नटसम्राट या नाटकात गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉक्टर श्रीराम लागू यांनी अनेक वर्ष रंगवली। ही भूमिका करायची संधी मिळणं हे प्रत्येक मराठी नाट्य अभिनेत्याची इच्छा असते, पण ही भूमिका म्हणजे शिवधनुष्य पेलण्या इतकं कठीण काम। नटसम्राट हे नाटक मुळात विल्यम शेक्सपियरच्या एकाहून अधिक अजरामर कलाकृतींवर आधारित। हे मूळ नाट्यांशांचे भाषांतर किंवा रूपांतर नाही। ही कथानकं विवा शिरवाडकरांनी आपल्या प्रतिभेनं अद्वितीय कलाकृती म्हणून मराठी रंगभूमीवर दाखल केली। डॉक्टर श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, राजा गोसावी, गिरीश देशपांडे यांनी सुद्धा नटसम्राट मधील अप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा साकारली। या नाटकाचा पहिला प्रयोग द गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेनं 23 डिसेंबर 1970 या दिवशी मुंबईतल्या बिर्ला मातोश्री सभागृह येथे सादर केला। आता या नाटकावरील सिनेमा येतोय म्हटल्यावर तो लार्जर दॅन लाईफ असेल हे नक्की। तर हा होता नाट्यरंजनचा आजचा एपिसोड। तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि हा शो तुम्हाला कसा वाटतोय हे आम्हाला नक्की कळवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये। नवीन एपिसोडसोबत तुम्हाला पुन्हा भेटेन नाट्यरंजनच्या पुढच्या भागात। तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहत रहा राश्री मराठी।